प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, म्हणजे तिचा त्याग असतो. तसा रमाईचा बाबासाहेबांसाठी केलेला त्याग पण लोकांच्या समोर यावा. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बार्टी या संस्थेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माधुरीताई मिसाळ, माननीय सामाजिक राज्यमंत्री या विशेष उपस्थिती आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. आज आपल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या बार्टी संस्थेतर्फे आमचे महासंचालक वारेजींनी हा उपक्रम सुरू केला आहे आणि ठिकठिकाणी आम्ही हे चर्चासत्र घेतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान महिलांच्या जे आज आपण म्हणतो महिला सक्षमीकरण, ते बाबासाहेबांनी त्यावेळेस महिलांना जे अधिकार दिले किंवा बाबासाहेबांनी त्याबाबत जे काम केलं ते एकतर लोकांपर्यंत पोचवण्याचा उद्देश, अशा दृष्टीने ही चर्चासत्र आयोजित केली आहेत. त्यातलं एक चर्चासत्र आज आमच्या इथल्या संयोजक ढोकळेताई, समिता कांबळे आणि क्रांतीजी यांनी इथे योजले आहे. आणि भाई गिरकर आमचे सहकारी, त्याचप्रमाणे मेधा सोमय्याजी, आणि इथे रमाईचा आज शो होणार आहे. मी रमाई, कारण बाबासाहेब जरी पुढे असेल तरी असं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, म्हणजे तिचा त्याग असतो. तसा रमाईचा बाबासाहेबांसाठी केलेला त्याग पण लोकांच्या समोर यावा, या दृष्टीने मी रमाईचा पण इथे प्रयोग होणार आहे. आणि महिलांना या संबंधीची सगळी माहिती मिळावी या चर्चासत्रानिमित्त असा कार्यक्रम आहे. त्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बार्टी संस्थेने चर्चासत्र जागोजागी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि रमाबाई आंबेडकरांच्या विषयामधलं जे काय आहे त्याची माहिती, नॉलेज, हे सगळ्या महिलांना व्हावं आणि महिलांसाठी बाबासाहेबांनी काय केलं हे सुद्धा आपल्याला कळावं. त्याच्यासाठी खरं तर जागोजागी ही चर्चासत्र आयोजित करतात. आणि त्याच्यातलं हे पहिलं चर्चासत्र आपल्या योजनाताई ढोकळे, समिताताई कांबळे आणि क्रांती कुंभे यांनी ते आयोजित केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देते. या कार्यक्रमात उपस्थित आमचे खासदार मनोजी कोटक, माजी राज्यमंत्री, आमचे मार्गदर्शक, म्हणजे कार्यकर्ता कसा असावा हे भाईंकडनं शिकलं पाहिजे. मी आत्ताच मेधाताईंना सांगता सांगितलं की मेधाताई, कार्यक्रम बघा, भाई प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवून आहे. शेवटी कार्यकर्त्याची सवय काही झालं तरी जात नाही, असे आमचे भाई गिरकरजी. त्याचप्रमाणे आमचे बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे, मेधाताई सोमय्या. मी मुद्दाम त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्यानंतर बोला, कारण मी जेव्हापासून पक्षात आले तर आमची शिबिरं आणि प्रशिक्षण असायचे आणि मेधाताई त्यावेळेस आम्हाला लेक्चरर म्हणून यायच्या आणि खूप छान माहिती त्या देतात. त्यामुळे मला त्यांचं आज ऐकायला नाही मिळणार आहे, पण तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली माहिती मेधाताईंकडनं मिळेल अशा आमच्या मेधाताई सोमय्या. रमाईचा कार्यक्रम ज्या करणार आहेत त्या प्रियांका उबाळे, रश्मीताई जाधव, त्याचप्रमाणे तडवीजी, उपस्थित सर्व महिला. आणि आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये पुरुष पण आहेत, म्हणून मी सांगते की सगळे पुरुष समोर बसलेले बनतेजी आणि सर्वजण. खरं तर महिलांसाठी बाबासाहेबांनी काय केलं हे सांगायच्या आधी मी असं सांगेन की बाबासाहेबांनी समाजासाठी, आपण आज संविधानाची पूजा केली, जे संविधान दिलं त्याच्यामध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांनी दिलंय की स्त्री आणि पुरुष समानता. तर स्त्री आणि पुरुष समानता या एका वाक्याने आपल्याला त्याचं महत्व नाही कळणार, कारण आपल्याला आत्ता कळत नाहीये. आपण आत्ताच्या युगामध्ये आहोत, आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे, पण त्यावेळचा काळ आणि त्यावेळचे बाबासाहेबांचे विचार
हे जर बघितले तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्याचं मोठं योगदान हे बाबासाहेबांचं आहे. कारण त्यावेळेस असा विचार येणं आणि तो विचार कायद्याच्या चौकटीत बसवणं, म्हणजे संविधानाच्या दृष्टीने असू दे, हिंदू कोड बिलाच्या दृष्टीने असू दे, तो विचार बसवणं कायद्याच्या दृष्टीने. आज तुम्ही विचार करा की जसं आपण म्हणतो की वारसा हक्क नसता तर काय झालं असतं, आपल्याला दत्तक घ्यायची सुविधा नसती तर काय झालं असतं, विधवांना पुनर्विवाह करता आला नसता तर काय झालं असतं. या सगळ्या ज्या गोष्टी जर आपण बघितल्या तर बरेचसे असे हक्क आहेत जे आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेले. आणि आज आपण या ठिकाणी का आहोत, आज आपण आपल्याला सहज आहे, आपण आता ग्रँटेड धरतो या सगळ्या गोष्टी. यासाठीचं जे योगदान आहे ते तसं बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी कर्वे असतील, या सगळ्यांनी याच्यासाठी लढा दिला आणि म्हणून आज आपण ह्या जागी आहोत. म्हणून त्यांचे आपण आभार मानलेच पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लढा दिला, त्यांनी त्यांच्या आयुष्यामधले बरेचशा गोष्टी या त्यांना त्याग करायला लागल्या. जसं आता मगाशी वारेंनी पण आमच्या सांगितलं की मी तर म्हणते की प्रत्येक ज्यावेळेस आपण म्हणतो की हा महापुरुष आहे, यांनी लोकमान्य जे नेते झाले हे झाले, या मागे त्यांच्या संसाराची काय हेळसांड होते या गोष्टी जर आपण तपासल्या तर आपल्याला कळेल की यांच्या दृष्टीने ह्यांना जे करायचं होतं ते करण्यासाठी ते घराबाहेर पडले, पण संसार सांभाळून, मुलं सांभाळून त्यांच्या मागे, जसं रमाई आता होणार येतो हे, पण रमाईने त्याच्यासाठी किती त्याग केले असतील, किती गोष्टी सहन केल्या असतील, याच्या गोष्टी ह्या आज महिलांना कळल्या पाहिजे. कारण ह्याच्या मागेचा जो सगळा त्याग आहे तो जर आज आपल्याला कळला तरच आपण आयुष्यामध्ये की बाबा हे मला मिळालेलं आहे, हे फुकट नाहीये, त्यामुळे हे आपल्याला मिळालं ह्याच्यामध्ये फार मोठी किंमत कितीतरी जणांनी मोजली आहे, तर आपण पुढे जाऊन काहीतरी करू. आम्हाला माहिती, आम्ही बार्टीतर्फे आज वारेसाहेबांना पण माहिती आहे की आपण कितीतरी योजना आणतो, महिलांसाठी हे करतो. वारेसाहेब, मला एक गोष्ट ह्या निमित्ताने मी नेहमी सांगते की बाबासाहेबांसारख्या महापुरुषाला एका जातीत बंदिस्त करू नका. बाबासाहेबांनी केलं हे सगळ्या महिलांसाठी केलं, बाबासाहेबांनी केलं हे सगळ्या समस्त जनतेसाठी केलं, एका समाजासाठी नाही केलं. आपण त्यांना हे छोटं नाही केलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे सगळं करताना आपल्या समाजाचा विचार त्याच्यात केला आणि त्यांना असं पाहिजे होतं की बाबासाहेबांना दोन गोष्टीची खूप आवड होती, एक तर शिक्षण, पुस्तकं आणि पोशाख. त्यांना असं वाटायचं की माझा समाज हा मूळ प्रवाहामध्ये असा आला पाहिजे की असा मानेनी, ताट मानेनी जगला पाहिजे. आणि याच्यासाठी गरज आहे तुमच्या शिक्षणाची. तुम्ही जर पुस्तक ज्ञान वाढवलं तर तुम्हाला जग कळतं. त्या जगाची बाबासाहेबांनी कोलंबी विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा पदव्या घेतल्या. हे तेव्हा सोपी गोष्ट नव्हती. आज आपण जस्ट लिहितो एका वाक्यामध्ये की त्यांनी पदव्या घेतल्या, पण ही सोपी गोष्ट नव्हती. त्या काळी त्यांना त्याच्यासाठी काय काय करायला लागलं असेल याची जाण ही आपल्याला झाली पाहिजे. याच्यासाठी खरं तर ही चर्चासत्रे, मी त्या दिवशी पण इंदू मिलला जेव्हा गेले होते भेट द्यायला, तिथे पण मी सांगितलं की आपण स्मारक उभं करतोय, पण स्मारक उभं करताना त्याबरोबरच बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी करा. ट्रेनिंग सेंटर काढा. जेव्हा आम्ही बार्टी, आरटी सारख्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी काहीतरी करा. आणि बाबासाहेबांच्या विषयीचं एक मूळ प्रेम, माझ्या बहिणीच्या वाड्यामध्ये 2-2 महिने बाबासाहेब अभ्यासासाठी राहायचे. आणि आजही आमच्याकडे आम्ही तो वाडा उरवड्याला जतन केलेला आहे. आजही प्रकाशजी असतील, सगळेजण तिथे येतात, दर्शनाला येतात. बरेच आपले IAS IPS ऑफिसर झालेले पण तिथे येतात, दर्शन घेऊन जातात. त्यामुळे एक जवळीक आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की आपण बाबासाहेबांचा जो विचार ते म्हणायचे की शिक्षण हे भागिणीचं दूध आहे आणि ते प्यायलेलं कोणीच कोणाला रोखू शकत नाही, तर ते प्या. तर आज आपला समाज
एवढ्या वर्षानंतर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानंतर, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारानंतर आज आपण समाजापर्यंत ते किती पोहोचू शकलो, आज आपण समाजाची मानसिकता किती बदलवू शकतो, हे पण करण्याचा आपल्याला गरज आहे. आज बाबासाहेबांना जातीत न बांधता स्वाभिमान, आपण आपला समाज हा शिक्षणाच्या दिशेकडनं वळला पाहिजे, याच्यासाठी करणारं कार्य, याच्यामध्ये आपल्याला जास्त काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि वारेजी तुम्ही चर्चासत्र घेताय तर अशा पद्धतीचं चर्चासत्रामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. कारण मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांसारख्या महान मानवाचं जो विचार होता, तो विचार इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण इम्प्लिमेंट करायला कमी पडलो असं मला वाटतं. अजूनही आपला समाज का येत नाही मूळ प्रवाहामध्ये, का येऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आपण त्यांना काही वेगळ्या वाटा देतोय का, वेगळी दृष्टी देतोय का, हे पण एकदा तपासून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला या खूप चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं, मला जायला लागते म्हणून मला पुढचं थांबायला नाही मिळते, पण मी बघितलंय की महिलांच्यात बघा किती उत्सुकता आहे. या चर्चासत्राला एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी खरंच त्यांना पण धन्यवाद देते आणि संयोजकांचे पण आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.